कर्जतच्या राजकारणामध्ये सुरेश लाड किंगमेकर ठरले असं म्हणायला काय हरकत नाही. कारण असं की सुरेश लाडांनी महिने थोरांना मदत केली आणि त्या साधारणपणे सुरेश लाडांकडे फार मोठी ताकद नव्हती. आता जिंकून आणण्यापर्यंत तेवढी त्यांची ताकद होती ती त्यांनी आणलेले दिसून येत आहे. त्यांच्या परिवाराने असेल, सुधा घारे येऊ नये म्हणून सुरेश लाडांच्या पत्नी असतील त्या सुद्धा प्रचारात होत्या. मग ते शरद लाड असतील, राजेश लाड असतील, त्यांच्या आजूबाजूचे दहिवलीतले लाड परिवार असतील, राष्ट्रवादीचा भाऊ नको किंवा बंडखोर भाऊ नको, शेठ बरा असं म्हणत जे आहे सुरेश लाडांच्या किचन कॅबिनेटच्या काही लोकांनी म्हणजे थोरांना मदत केली. शेवटी सुरेश लाडांनी आपला जो हिशोब आहे तो पूर्ण केलेला दिसून येत आहे. 5 वर्ष सुद्धा घरांना विधान भवनात जाऊन दिलेलं नाहीये. कारण राष्ट्रवादीची जी तुटली, जे सुरेश लाडांपासून फारकत घेतली, त्या लोकांची सुरेश लाडांनी सध्या फजिती केलेली दिसून येत आहे. कारण असं की सुरेश लाडांना ज्या पद्धतीने सुरेश लाडांचं राजकीय स्थिती निर्माण झाली, सुधा घारेने नेतृत्व केलं, तटकऱ्यांच्या मांडीवर बसले, सुरेश लाड एकटे पडले. अशा स्थितीमध्ये सुरेश लाड एकटे पडल्यामुळे इतक्या राजकारणामध्ये प्रभाव दबदबा असणारे सुरेश लाड आपले फार एकटे पडले आणि अशा वेळेला सुधा घारेने नेतृत्व केलं आणि अशा वेळेला मग हिशोब करायचा होता. निमित्त आले विधानसभेची आणि त्यांनी हिशोब पूर्ण केलेला आहे. त्यामुळे सगळी ताकद जी आहे ते महेंद्र थोरांना लावली आणि शेवटी त्यांचा विजय झाला. त्यामुळे सुरेश लाडांनी एका दगडात 2 पक्ष मांडले. सुधा घारेंना त्यांना दाखवून दिलं सुरेश लाड काय चीज आहे, तटकऱ्यांना दाखवून दिलं तुमचा चेलाचा पराभव तुम्ही करून दिलेला आहे. तेच म्हणजे माझी ताकद कर्जतच्या राजकारणात आहे. तुम्ही किती आले किती गेले तरी प्रभाव सुरेश लाडांचा कर्जतच्या राजकारणामध्ये आहे, ते त्यांना दाखवून देण्याचं काम तुम्ही केलंय. त्यामुळे सुरेश लाडांनी महेंद्र थोरांना मदत केली, तटकऱ्यांना शह देण्याचा प्रयत्न केला, तर सुधा घारेंना 5 वर्ष विधान भवनात जाऊन दिलं नाही. हा महत्वाचे मध्ये म्हणजे कर्जतच्या राजकारणामध्ये सुरेश लाड किंगमेकर ठरले. त्यांचा प्रभाव आजही थोडाफार राहिलेला आहे, तो दिसून येत आहे. कारण सुरेश लाड आजूबाजूच्या लोकांना फोन करत होते असं लोक म्हणतायत. त्यामुळे अशा सगळ्या परिस्थिती पुन्हा एकदा आणि त्यांच्याच लोकांनी सोशल मीडिया सुरेश लाड किंगमेकर त्यांचं सोशल मीडियातला व्हायरल सुद्धा होतं. मी सांगत नाही सोशल मीडिया सुरेश लाड किंगमेकर दुसरा भाऊ होऊ शकत नाही. राजेश लाडांचं स्टेटस जर बघितलं दुसरा भाऊ होऊ शकत नाही, त्यांनी सुद्धा सांगितलेलं. एक प्रकारे हे सगळं हे चित्र निर्माण करण्यात आलं आणि अर्थात सुधा घारेंचा पराभव झाला. आता कर्जतची राष्ट्रवादी काय करणार असाच प्रश्न निर्माण म्हणजे तटकरे घारे लाड यांच्या भांडणामध्ये 5 वर्ष तुम्हाला आता विरोधी पक्षात बसणार. आता की तुम्ही भांडणं सोडवली असती, आता सुधा घारे सुरेश लाड त्याला आपण आमदार झाले असते, दोघांचे भाऊ कुठले तरी झाले असते, कुठला तरी एक तर त्यांचं राजकीय पुनर्वसन दोघांपैकी करायला पाहिजे, ते केलं नाही तटकरेने. म्हणजे शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व शून्य झाले. आता त्यातले किती लोक राहतील, अर्धे लोक परत म्हणजे थोरांकडे जाऊ शकतात. धन्यवाद.